तर डायरेक्ट आहे ना ब्लॉग, मोटो ब्लॉग सारखा वाटू नये आणि डायरेक्ट मी बाईकवर चालू म्हणून हा इंट्रो. आज संडे, आज तारीख आहे 7 डिसेंबर आणि एक गोष्ट माझ्या मागे लागली 3 दिवस झालं, मीरा रोड. तो प्रॉब्लेमच सॉल्व्ह होत नाही. तर आज फायनली संडेच्या दिवशी हा प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह करायचा आहे. आता हा इश्यू काय आहे मी तुम्हाला ऑन द वे सांगतो की नक्की मला सारखं का मीरा रोडला जावंच लागतंय. म्हणजे वाटत नाही पण वाटत नसताना पण जावं लागतं. तो आता वाजलेत 1:20 19 मिनटं टू बी प्रिसाईज. मॅपवर 25 मिनिट्स टू ट्राईब बाय क्रोमा दाखवते. बघूया आता आपण किती मिनिटात पोचलो 25 मिनिट्समध्ये तर बरंच होईल. आता ऑन द वे मी तुम्हाला इश्यू एक्सप्लेन करतो की कधी बसून बोलणार काय, त्यापेक्षा ऑन द वेच करतो. आता इश्यू हा झाला आहे की त्या दिवशी माझ्या भावाचा iPhone 14 Pro Max जो होता तो कोइंबतूरला तो जॉबला असतो, तिथे तो राईडला गेलेला, तिथे पडला फोन पडला. तर आधी असं वाटलं फक्त डिस्प्ले गेला आहे. मग त्या दिवशी डिस्प्ले बसवायला गेला तर कळालं की कॅमेरावर पण डॉट आला आहे. आणि नंतर त्यांनी जेव्हा चेक केलं तेव्हा त्यामध्ये स्पीकरमध्ये पण इश्यू निघाला. सो हा जर पूर्ण खर्च करायचा बोलला तर डिस्प्लेचा 36,000 ओरिजिनलचा येत होता. ओरिजिनल तर आम्ही टाकणार पण नव्हतो, बट कॅमेरा इज अवर मेन कन्सर्न. तर कॅमेराला त्यांनी जास्त खर्च सांगितला. सो त्याने असं डिसाईड केलं, त्याने नॉट मी. आरामात पकड भाई, एक हात मागे पकड. काय तुला एक्सपिरियन्स आला असताना पण तू पकडत नाही. तर मग त्याने डिसाईड केलं की जस्ट चेक करूया आपण किती व्हॅल्यू येते एक्सचेंजमध्ये त्याला 24,000 समथिंग व्हॅल्यू भेटली. आणि ॲक्च्युली डिस्प्ले ब्रेक असताना पण 24,000 भेटली. आता हे असं होईल की मी काय बोलतात ट्राईब बाय क्रोमाचं फुकटमध्ये वा एक साईडने एक जण या, एक साईडने आता असं होईल की मी ट्राईब बाय क्रोमाचं पब्लिसिटी करतो आहे. बट दे आर ॲक्च्युली गुड. त्यांनी वैभवला म्हणजे माझ्या भावाला 14 Pro Maxची चांगली व्हॅल्यू दिली तुटलेला असताना. पण कॅमेरा इश्यू म्हणजे मेन इश्यू आहे. तर त्याला 24,000 एक्सचेंज व्हॅल्यू भेटली, त्याच्यावर एक्सचेंज बोनस भेटला काइंड ऑफ समथिंग, मला माहिती नाही किती भेटला. आणि मग त्याने 17 आपला बेस मॉडेल चेक केलं. 17 ॲक्च्युली या इयरचा 17 मागच्या प्रोपेक्षा पण बेस्ट आहे. सो 17 तर बेस्ट डील आहे. मग त्याला एक्सचेंज व्हॅल्यू सकट, बोनस सकट, क्रेडिट कार्ड मारून आणि मग आमचा बिझनेस आहे त्याचा आम्ही GST टाकला, सगळं टाकून 40,000मध्ये 17 भेटलं, विच इज वर्थ प्रो मॅक्स डील. सो त्याने घेतलं. बट त्याने घरी नव्हतं सांगितलं, तो पटकन गेला, घेऊन आला आणि डेटा तसाच ठेवला. मग डेटा त्याच्यातला मेन 256 GB पण जास्त आहे. मग त्या दिवशी बॅकअप करायला गेलो, बॅकअप केला फोन बॅकअप केला तर फोन बॅकअपमधून फोटो दिसत नाहीत. सो आता आपल्याला फोटो आणि व्हिडिओचं वेगळं बॅकअप घ्यायला जायचं आहे. मध्ये थोड्या मिसअंडरस्टँडिंग्समुळे स्टाफसोबत आणि आमच्यासोबत माझ्यासोबत झालेल्या, त्याच्यामुळे हा इश्यू झाला आहे. बट ठीक आहे, अभी सॉल्व कर देंगे. लेट्स गो. बोलत कांदिवलीपर्यंत पोचलो पण आपण. अरे 1:19ला आपण तिकडे होतो आणि 1:36ला इथे आहे, म्हणजे 1:39 पकडलं तर इन 20 मिनिट्स वी ऑलमोस्ट रीच द लोकेशन. 20 मिनटात आलो आपण लोकेशनवर. 20 मिनटात आलो अभिषेक. 20 मिनटात आलो आपण. 20 मिनटं पण ॲक्च्युअल झाली नाहीत. 17 मिनटात आलो आपण. 17 मीरा रोडला. विचार कर, 10 मिनटं तर आपल्याला घरी जायला लागतात ऑफिसवरून. सो आता वी आर हिअर ॲट ट्राईब क्रोमा ॲट मीरा रोड फॉर द 3rd टाईम. आता इश्यू असा झाला आहे की ॲपलवाल्यांनी त्यांचे डिव्हाइस इतके सिक्युअर बनवलेत की त्यांचं बॅकअप घेणं पण मुश्किल आहे. तसं आता 1 तास झालं दुपारपासून, 1 तास झालं बॅकअप घ्यायचं, काय करतो बॅकअप झालं नाही फोटोमधलं. तर आता इंटरनली बॅकअपला टाकलं आहे आणि आय होप सो की आता बॅकअप होईल. हाच एक इश्यू आहे. बघूया आता कधीपर्यंत बॅकअप होईल. यामध्ये 100% झाल्यावर पण होते. नाही 99.999. आम्ही असंच आलेलो, बाईकचं आमचं हेल्मेट फिक्स करायचं होतं. आमचं मस्त स्टोअर भेटलं आहे, ॲक्सेसरीज वगैरे सगळं भारी होतं.
मीरा रोडला आहे. सो आता तुम्हाला एका व्यक्तीशी इंट्रोड्यूस करतो की ज्याच्यासोबत आधी ब्लॉग केलेले पण त्याच्या वागण्यामुळे मी ब्लॉगमध्ये तर इन्क्लूड नाही केले. पण आता थोडा सुधारला आहे. अच्छा बोलना चाहिए ना. ये अपना एकदम मस्त इंसान, मस्त आदमी हेमंत. आजपासून तुझं नाव मस्त आदमी हेमंत, ठीक आहे. इज्जत करायचं. आणि हा आहे माझा ब्रदर फ्रॉम अनदर मदर. सेम कपडे आमचे. मला विसरून ठीक आहे, तुला पण घेतो नेक्स्ट टाइम. आम्हाला 100 रुपये पाठव गुगल पेला. बसलो मी काय पाठी जाऊ का जागा आहे का बघ पाठी. आहे ना भाई, तुला इझिली इनफ जागा आहे. का रे असं करतो? नाही बसू द्यायचंय त्याला तर नाही बोल ना. चालू. इन्शुरन्स आहे ना गाडीचा? रिॲक्शन. धन्यवाद राजे. ठीक आहे, चला बाय. तक दे. हा याडाच आहे रे. अरे मला पण बसू दे ना आधी. भाई नाही, कॅमेरा रोलिंग केली की नाचायला चालू झालं. हेमंत, महागी अशी 2 चाकं लावून घ्यायची आपल्याला छोटी. सायकलला असतात ना शिकताना. चालू करू का? हाँ करना भाई, अपने को फायर रिकॉर्ड करने का है गाड़ी का. अरे यार आना. साहेब बंद करू आता चालू कर. बरं याचं हेल्मेट कोणतं आहे? ये है दैट्स द बाइक. चलो मिलते हैं अगले वीडियो में. चल गाडी पडेल. ये चल. तक बघत बसशील. हा हो चल. सो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. दिस इज अ टेस्ट व्हिडिओ फॉर इन फ्युचर. जर मी कॅमेरातून ब्लॉग केलं तर असं दिसणार. बट सध्या कंटेंट क्रिएशन स्मूथ आणि पटकन व्हायला पाहिजे आणि पटकन पोस्ट व्हायला पाहिजे म्हणून मी आयफोनमधून ट्राय करतो आहे.